तर हॅलो मित्रांनो, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे स्टडी विथ अवी. तर मित्रांनो, आज आपण ह्या व्हिडिओमध्ये MV 2017 म्हणजे असिस्टंट मोटार व्हेइकल इन्स्पेक्टर 2017 मधील पूर्व पेपरमधील सायन्स हा घटक पाहणार आहोत. तर जास्त वेळ न जाता व्हिडिओला सुरुवात करूया. तर मित्रांनो, पहिला प्रश्न आहे म्हणजे प्रश्नपत्रिकेतील प्रश्न क्रमांक 19 योग्य जोड्या लावा जुळवा. तर इथे काही ऑप्शन दिले साईडला जुळवायला सांगितलेलं आहे. तर आपण इंग्लिशमध्ये प्रश्न वाचूया. जूल्स लॉ. तर मित्रांनो, जूल्स लॉ काय आहे? हीटिंग इफेक्ट ऑफ अ इलेक्ट्रिक करंट. तर पहिल्याची जोडी 3ला लागेल. दुसरं आहे इलेक्ट्रिक मोटर. तर इलेक्ट्रिक मोटरचं काय? रेट ऑफ कन्झम्पशन ऑफ इलेक्ट्रिक एनर्जी. याला चौथ्याला जोडी लागेल. त्यानंतर इन्सुलेटर काय आहे? तर सबस्टन विथ अ व्हेरी हाय रेजिस्टन्स. इन्सुलेटर म्हणजे काय? विसंवाहक, म्हणजे जो आपलं इलेक्ट्रिसिटी वाहून नेत नाही, त्यालाच इन्सुलेटर असं म्हणतात. आणि चौथं आहे इलेक्ट्रिक फ्यूज. तर इलेक्ट्रिक फ्यूजचं उत्तर आहे सेफ्टी ऑफ इलेक्ट्रिक अप्लायन्सेस. म्हणजे इलेक्ट्रिक फ्यूज आपण घरामध्ये वापरतो मीटरमध्ये, कारण की जास्त जर करंट आला तर फ्यूज उडून जातो आणि आपले जे इलेक्ट्रिकल अप्लायन्सेस असतात ते वाचले जातात. त्यामुळे ड जोडी ही 2ला लागेल. त्यामुळे ऑप्शन क्रमांक 2 हे आपलं उत्तर आहे. पुढचा प्रश्न पाहूया. 14C या कार्बनच्या समस्थानिकेत 6 प्रोटॉन्स आणि डॅश डॅश न्यूट्रॉन आहेत. इंग्लिशमध्ये वाचूया. 14C आयसोटॉप कंटेनर 6 प्रोटॉन अँड डॅश डॅश न्यूट्रॉन्स. तर मित्रांनो, इथं मी तुम्हाला साईडला एक डायग्राम काढून दिली. एक्स, त्याच्यावरती ए दिले आहे आणि खाली झेड दिला आहे. तर एक्स आहे ना मित्रांनो, कोणता पण एक इलिमेंट असतो आणि वरती ए आहे ना, तो काय असतो? ॲटॉमिक मास नंबर असतो आणि तो झेड आहे ना, तो ॲटॉमिक नंबर असतो. आता तुम्ही प्रश्नामध्ये पाहू शकता सीच्या वरती 14 लिहिलेलं आहे. म्हणजे सी आपण एकच्या तिथं ठेवू आणि ए म्हणजेच 14. ए म्हणजे काय मित्रांनो? ॲटॉमिक मास नंबर. तर मित्रांनो, ॲटॉमिक मास नंबर म्हणजे काय? प्रोटॉनची आणि न्यूट्रॉनची बेरीज असते ना, त्यालाच ॲटॉमिक मास नंबर म्हणतात. आणि झेड म्हणजे काय? ॲटॉमिक नंबर. ॲटॉमिक नंबर म्हणजे नंबर ऑफ प्रोटॉन्स. तर मित्रांनो, इथं आपल्याला काय विचारलेलं आहे? 14 हे त्याचे ॲटॉमिक मास नंबर आहे. तर त्याच्यामध्ये 6 प्रोटॉन्स आहे. तर न्यूट्रॉन किती? तर मित्रांनो, तुम्हाला मी आत्ता सांगितल्याप्रमाणे ॲटॉमिक मास नंबर म्हणजे प्रोटॉनची आणि न्यूट्रॉनची यांची बेरीज. तर याच्यामध्ये 6 प्रोटॉन आहेत. तर 8 न्यूट्रॉन्स 8 न्यूट्रॉन असतील तर त्याची बेरीज 14 होईल. त्यामुळे इथं आपलं ऑप्शन क्रमांक 3 हे उत्तर आहे. तुम्हाला कळलंच असेल मी काय सांगण्याचा प्रयत्न करतोय. 6 प्रोटॉन अधिक 8 न्यूट्रॉन इज इक्वल टू 14 ॲटॉमिक मास नंबर. पुढील प्रश्न आहे. गॉइटर ह्या थायरॉइड ग्रंथीचा एका आजारावरील उपचारासाठी डॅश डॅशचा उपयोग होतो. विच आयसोटॉप इज यूज टू क्युअर द गॉइटर विच इज थायरॉइड ग्लँड डिसीज. तर मित्रांनो, गॉइटर हा थायरॉइड ग्लँडचा आजार आहे. तो बरा करण्यासाठी आयोडनचा कोणता आयसोटॉप आपण वापर करतो? तर त्याचा वापर आपण 131 नंबरचा आयसोटोप्स आहे, त्याचा वापर आपण गॉइटर ह्या आजाराच्या बरं करण्यासाठी करतो. त्यामुळे ऑप्शन क्रमांक 1 हे त्याचं उत्तर आहे. पुढचा प्रश्न आहे. वेस्टर्न ब्लोटिंग ही पद्धत खालीलपैकी कशाच्या संबोधनासाठी वापरली जाते? तर वेस्टर्न ब्लोटिंग टेक्निक इज यूज ॲज टू ॲनालिज. तर मित्रांनो, याचं उत्तर आहे प्रोटीन. तर काय आहे? डिटेक अ स्पेसिफिक प्रोटीन इन अ ब्लड ओर टिश्यू सॅम्पल. म्हणजे आपल्या एखादा स्पेसिफिक सेल किंवा टिश्यू किंवा ब्लडमध्ये कोणतं स्पेसिफिक प्रोटीन आहे हे हे ठरवण्यासाठी वेस्टर्न ब्लोटिंग टेक्निकचा वापर करतात. तर तुम्हाला कळलंच असेल की वेस्टर्न ब्लोटिंग टेक्निक ही प्रोटीनच्या शोधासाठी केली असते किंवा संशोधनासाठी वापरली जाते. पुढचा प्रश्न आहे. इलिसा म्हणजे काय? इंग्लिशमध्ये वाचो. इलिसा स्टँड फॉर. तर मित्रांनो, इलिसाचा फुल फॉर्म विचारलेला आहे. तर मित्रांनो, इलिसा टेस्ट ही एड्स झालेला व्यक्तींसाठी केली जाते की व्यक्तीला एड्स आहे का नाही, त्यासाठी इलिसा ही टेस्ट ही केली जाते डायग्नोसिस करण्यासाठी. तर मित्रांनो, आपण इलिसाचा फुल फॉर्म काय आहे? तर इलिसाचा फुल फॉर्म असा आहे की इन्झाईम लिंक्ड इम्युनोसॉर्बेटल ॲसिड. ऑप्शन क्रमांक 3 हे त्याचं उत्तर आहे. तर आपण HIV तुम्हाला तर एड्स हा आजार HIV व्हायरसमुळे होतो. तर तुम्हाला HIVचा पण फुल फॉर्म विचारता आणि एड्सचा पण फुल फॉर्म विचारता. तर त्यामुळे तुम्ही त्याचे पण फुल फॉर्म करून ठेवा आणि ही इलिसा टेस्टचा पण फुल फॉर्म करून ठेवा आणि हा भरपूर वेळेस रिपीट पण झालेला आहे. पुढचा प्रश्न पाहूया. एक शिराला जाळीदार शिरविन्यास यात पाहावयास मिळतो. इंग्लिशमध्ये वाचूया. द युनिकोस्टल रेटिक्युलेट व्हेनिकेशन इज सीन इन.
आता मित्रांनो, युनिकोस्टल रेटिक्युलेटेड व्हेनेशन म्हणजे काय? म्हणजे एक शिराला जाळीदार शिर म्हणजे काय? आता इथं तुम्ही साईडला पाहू शकता, एक आंब्याचं पान दिलेलं आहे मी. त्या आंब्याच्या पानाच्या मध्ये एक शिरा गेलेली मेन. तर त्या एक मेन शिरा गेली आणि त्याच्यापासून साईडला शिरा तयार झालेला आहे. तर त्याला एक शिरा जाळीदार पान असं म्हणतात. तर हे पान कोणत्या वनस्पतींमध्ये आढळतं किंवा कोणत्या झाडांमध्ये आढळतं, असा प्रश्न विचारला आहे. तर मित्रांनो, याच्यामध्ये भरपूर ऑप्शन दिले आहे. तर याच्यामध्ये फक्त आंब्याचं पान आणि पिंपळाचं पान याच्यामध्येच एक शिराचा जाळीदार पान हे पाहण्यास मिळतं. त्यामुळे ऑप्शन क्रमांक याचं उत्तर बी ओन्ली. तर त्यामुळे आंब्याचं पान आणि पिंपळाचं पान हे त्याचं उत्तर आहे. पुढचा प्रश्न पाहूया. हा आउट ऑफ द बॉक्स क्वेश्चन आहे मित्रांनो. म्हणजे दुसऱ्या कन्सेप्टवर प्रश्न आहे, परंतु आपण तोही घेऊया. फ्लोरिस्टिक घटक हा खालीलपैकी कोणत्या समुदायाचे वर्णन आहे? पहिला ऑप्शन आहे गुणात्मक, दुसरा आहे संख्यात्मक, तिसरा आहे साधे किंवा चौथा आहे जटिल. आता मित्रांनो, फ्लोरिस्टिक कंपोजिशन म्हणजे काय ते आपण पाहून घेऊया. त्याची डेफिनेशन काय पाहून घेऊया. द सम ऑफ ऑल स्पेसिस प्रेझेंट इन अ सर्टन एरिया विथ अ स्पेसिफिक जिओग्राफिकल कंपोजिशन. म्हणजे एखाद्या स्पेसिफिक एरियामध्ये कोणकोणते स्पेसिफिक जिओग्राफिकल कंपोजिशन आहे यांची एकत्रितपणे त्याला फ्लोरिस्टिक कंपोजिशन असे म्हणतात. आणि याचं उत्तर आहे मित्रांनो गुणात्मक. तर मित्रांनो, हा आउट ऑफ द बॉक्स क्वेश्चन होता, त्यामुळे तुम्ही फक्त एक वरच्या वर पाहून घ्या की याचं उत्तर गुणात्मक आहे. पुढचा प्रश्न पाहूया आणि हा शेवटचा प्रश्न आहे. आणि मित्रांनो, याच्यामध्ये असं दिलं आहे की ही आकृती मानवी कानाची प्रतिकृती आहे. ही आकृती मानवी कानाची संरचना स्पष्ट करते. या आकृतीमधील कोणता भाग श्रवण प्रक्रियेत भाग घेत नाही, अशा भागाचे निर्देशन केलेले अक्षर योग्य पर्याय म्हणून ओळखा. तर मित्रांनो, हे आपल्या इनर आपला कान आहे ना, त्याची डायग्राम दिलेली आहे. त्याच्यामध्ये ABCD हे त्यांनी दिलेले पार्टचे नाव. तर याच्यानुसार त्यांनी असं सांगितले की कोणता पार्ट हा आहे ना आपला काय म्हणता ऐकण्याच्या प्रक्रियेमध्ये भाग घेत नाही. तर मित्रांनो, ए भाग आहे ना त्याला एअर ओसिकल म्हणतात. बी हा पार्ट आहे ना तो वेस्टिब्युलर ॲपरेटस म्हणतात. सी ला कोकिलिया म्हणतात आणि डी ला टिम्पॅनिक मेम्ब्रेन म्हणतात. तर मित्रांनो, खाली मी ना त्याचे उपयोग पण सांगितलेले आहे. कोकिलिया म्हणजेच काय, हिअरिंग ऑर्गन म्हणतात त्याला. टिम्पॅनिकल मेम्ब्रेनना आउटर इयर आणि इनर इयरला सेपरेट करतो. आणि वेस्टिब्युलर ॲपरेटस आहे ना मित्रांनो, मेंटेन द बॅलन्स. त्यामुळे आपल्या शरीराचं जे बॅलन्स मेंटेन करण्याचं काम आहे ना ते वेस्टिब्युलर ॲपरेटस करतं. त्यामुळे ऑप्शन क्रमांक बी हे त्याचं उत्तर आहे की हा ऐकण्याच्या प्रक्रियेमध्ये भाग घेत नाही, तर तो बॉडी बॅलन्सच्या प्रक्रियेत भाग घेतो. आणि इयर ऑसिकल म्हणजे ते आपल्या हॅमर, इनकस आणि स्टेप हे 3 टायनी बोन आपल्या कानामध्ये असतात, त्याला इयर ऑसिकल म्हणतात. तर ते सुद्धा ऐकण्याच्या प्रक्रियेमध्ये भाग घेतात. परंतु टिम्पॅनिकल मेम्ब्रेन हे ऐकण्याच्या प्रक्रियेत भाग घेत नाही. त्यामुळे बी हे त्याचं उत्तर आहे. तर मित्रांनो, ह्या प्रश्नपत्रिकेमध्ये फक्त 10च क्वेश्चन होते जे सायन्सवर विचारलेले होते. तर मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओमध्ये काही सजेशन वाटली तर तुम्ही नक्की कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. काही व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रांना शेअर करा आणि अशाच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्याला चॅनलला सबस्क्राईब करा. आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.